शाखाध्यक्ष विभागाध्यक्ष काम करत नाहीत तिथे त्वरित पर्याय शोधा असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलंय। मनसेच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले। 30 जून पर्यंत संबंधित पर्यायासह अहवाल सादर करण्यात आलेला आहे। उल्हासनगरात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन केलं होतं। तर या मेळाव्यात सर्व जागांवर उमेदवारांना तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसंच आघाडीचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल असंही माजी केंद्रीय मंत्री अनंत गीतेंनी म्हटलं। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घनकचरा करात अतिरिक्त शुल्क वाढ केल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। या करवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रमक झालेलं आहे। डोंबिवली स्टेशन परिसरात कराची बिलं जाळून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महापालिकेचा निषेध केला। सोबतच करवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। मुंबईत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली। गिरणी कामगारांना मुंबईतच घरं मिळावी यासाठी कामगारांच्या 9 संघटना एकत्र आल्या। तसंच गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर राज्यात कार्यरत असणाऱ्या संघटनेचाही बैठकीत सहभाग होता। शिवसेना जय महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार सेनेच्या गोरेगाव नवीन कार्यालयाचं उद्घाटन शिवसेना नेते किरण पावसकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना त्यांनी पदाधिकारी रुपेश पुजारी आणि राजेश गुप्ताचं कौतुक करत कामगार संघटनेच्या हितासाठी काय करावं आणि मजुरांचे प्रश्न सोडवून संघटना वाढीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे। मुंबईमधील वायबी सेंटरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं राष्ट्रीय महिला परिषदेचं आयोजन करण्यात आलं। या परिषदेला जयंत पाटील, रोहिणी खडसे यांच्यासह इतर महिलांची उपस्थिती होती। यावेळी महिलांच्या अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। पीओपी मूर्तींवरील बंदी उठवण्यात आली असून आता मोठ्या गणेश मूर्तींच्या समुद्रातील विसर्जनाबाबतही शासन 30 जून पर्यंत आपली भूमिका न्यायालयात मांडणार आहे असं आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिलेलं आहे। सीईटीच्या पीसीबी ग्रुपचा निकाल उद्या 17 जून रोजी जाहीर होणार आहे। सीईटी सेलने निकालाची तारीख जाहीर केली आहे। सीईटी सेलच्या संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे। बदलापुरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली लागणार आहे। शहरात 2 नव्या उड्डाण पुलांसह रेल्वे मार्गाला समांतर पूल होणार आहे। हे प्रकल्प लवकरात लवकर व्हावेत यासाठी भाजप आमदार किशन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। मुंबईतील 4 मार्गावरील मेट्रो मार्गाचं कंट्रोल रूम ठाण्यात असणार आहे। MMRDAने ठाणे जिल्ह्यातील मोघरपाड्यात एकूण 174.01 हेक्टर क्षेत्रफळ जमीन अधिकृतपणे ताब्यात घेतली। या जागेवर जागतिक दर्जाचा एकात्मिक मेट्रो कार डेपो उभारण्यात येणार आहे। ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्पाच्या कामाला काही महिन्यात सुरुवात होणार आहे। पहिल्या टप्प्यातील कामासाठी 1400 कोटी रुपयांची निविदा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे असं खासदार नरेश म्हस्केंनी म्हटलंय। पश्चिम रेल्वेनं ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतलाय। लोकलच्या एका मालडब्याचं रूपांतर ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष डब्यात करण्यात येणार आहे। सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील 105 लोकलमधील प्रत्येकी एका मालडब्यात बदल करण्यात येणार आहे। त्यासाठी सुमारे 5.4 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। कामा रुग्णालयातील कृत्रिम गर्भधारणा केंद्रांतर्गत IVF आणि गर्भाशयात गर्भाधान IUI प्रक्रिया करण्यात आली असून मागील 1.5 वर्षात 21 महिलांमध्ये कृत्रिम गर्भधारणा करण्यात यश आलंय। त्यामुळे अनेक वर्षांपासून वंध्यत्वाचं आयुष्य जगणाऱ्या या जोडप्यांचा आयुष्यात आनंदाचा क्षण आलाय। 11 जून 2025 या 6 महिन्याच्या कालावधीत 9 महिला गर्भवती राहिलेल्या आहेत। आगीच्या दुर्घटनांमध्ये उंच इमारतींमधील मदत कार्य काही प्रमाणात सुलभ व्हावं यासाठी अग्निशमन दलानं 68 मीटर उंचीच्या शिडीची 4 वाहनं खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता। ही वाहनं अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर मुंबई अग्निशमन दल अधिक सक्षम होईल। मात्र ही वाहनं निविदा प्रक्रियेत अडकली असून अग्निशमन दलाला या वाहनांसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे। राज्यातील शाळा आजपासून पुन्हा सुरू झाल्या। पुन्हा शाळांमधील किलबिलाट पाहायला मिळतोय। नव्या शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेल्या नव्या पाठ्यपुस्तकांसह पहिलीची मुलं आज शाळेत गेली। मुलांच्या स्वागतासाठी शाळांनीही मोठी तयारी केली। एसटी महामंडळाकडून विद्यार्थ्यांना एसटी बस प्रवासाचा पास त्यांच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वितरित करण्यात येणार आहे। त्यामुळे पास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना एसटीच्या कार्यालयात रांगा लावण्याची गरज भासणार नाही। मुंबईच्या बोरिवलीतील पोईसर महानगरपालिका शाळेत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पुष्प चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केले। तसंच गगराणींनी विद्यार्थ्यांना 27 प्रकारच्या शालेय साहित्याचं वितरण केलं। यानंतर गगराणी यांनी पालकांशीही संवाद साधला।
मुंबईच्या वांद्रेमधील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला। शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत करत दप्तर, वह्या, पुस्तकं आणि शालोपयोगी वस्तूंची भेट देण्यात आली। या सोहळ्याला मंत्री आशिष शेलार, मंत्री पंकज भोयर यांची उपस्थिती होती। मुंबईच्या विरारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 1 कोटी बांबू लागवड या उपक्रमाचं उद्घाटन झालं। तसंच पर्यावरण रक्षणाचा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात आला। यावेळी मंत्री गणेश नाईक, आमदार स्नेहा दुबे यांची उपस्थिती होती। सेकंड क्लासचं तिकीट काढून फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या आणि फुकटात फर्स्ट क्लासचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता दणका बसणार आहे। आजपासून मध्य रेल्वेकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते। रेल्वे पोलिसांसह टीसीचं विशेष पथक आजपासून प्रत्येक लोकलची तपासणी केली जाणार असून फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या अनधिकृत प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कळंबणी इथं महामार्ग खचल्याचं दिसून येतं। यामुळे मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला धोका निर्माण झालाय। वाळंजवाडी इथं असलेल्या ओढ्यावरील पुलांच्या दोन्ही बाजूला कॉन्क्रीटला मोठे तडे जाणार रस्ता खचण्यास सुरुवात झाली आहे। खबरदारी म्हणून स्थानिकांनी महामार्गावर झाडाच्या फांद्या टाकल्यात। रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे वाहतूक तात्काळ बंद करण्याची गरज असल्याचं दिसून येत आहे। वांगणी बदलापूर मार्गावरील गणेश घाटाजवळ असलेल्या पुलावरील एका बाजूचं लोखंडी रेलिंग पूर्णपणे गायब झाले। त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता। त्यासाठी या पुलाभोवती तात्काळ सुरक्षा कठडा बांधावा किंवा लोखंडी रेलिंग लावावं अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे। कल्याण स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर A1 वर काही ठिकाणी शेड नाहीये। त्यामुळे ऐन पावसात नागरिकांचे हाल होत आहेत। त्यामुळे लवकरात लवकर प्लॅटफॉर्म नंबर A1च्या शेडचं काम पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांनी केली। मुंबई मेट्रो 1ची वाहतूक विस्कळीत झाली होती। प्लास्टिक ताडपत्री मेट्रोच्या ओव्हरहेड वायरवर आल्यानं घाटकोपर वर्सोवा मेट्रो वाहतूक विस्कळीत झाली आहे। त्यामुळे काही काळ वर्सोवाकडे जाणाऱ्या मेट्रो रखडल्या होत्या। चालूच्या पहिल्याच दिवशी बदलापुरात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। आदर्श विद्यालय ते बेलवली जवळपास 1.5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। त्यामुळे वाहतूक कोंडीचा शाळेच्या विद्यार्थ्यांना फटका बसला। विरार रोडच्या RBK शाळा बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी मिळाली। शाळेच्या ईमेलवर याबाबतचा मेल प्राप्त झाल्यानंतर सतर्क शाळा प्रशासनानं याबाबतची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीनं या शाळेची पूर्ण झडती घेतली। मात्र कोणताही स्फोटक पदार्थ शाळेत आढळून आलेला नाही अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। मुंबईच्या सायन पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा रेल्वे स्थानकाजवळील पूल 1 ऑगस्ट 2024 पासून बंद करण्यात आलाय। त्यामुळे परिसरातील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। तसंच पूर्व दिशेकडे रिक्षा चालकांच्या उत्पन्नात घट होते। त्यामुळे या पुलाची पुनर्बांधणी लवकर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। ठाण्यात 18 जूनला 24 तासासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। 18 जूनला सकाळी 9 वाजता ते 19 जूनला सकाळी 9 वाजता दरम्यान दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे। त्यामुळे गोडबंदर रोड, पातळीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ या भागात पाणी पुरवठा खंडित राहणार। पाण्याचं योग्य नियोजन करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तसंच पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। ठाण्यातील वंदना ST डेपो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सखोल भागात पाणी साचलं होतं। गुडघाभर पाणी साचल्यामुळे अनेक वाहनं बंद पडली होती। ठाणे जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। शहरात मुसळधार पावसानं हजेरी लावली। तसंच अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झालेला आहे। वसई विरारमध्ये पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। अधूनमधून पावसाच्या दमदार सरी बरसत असल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले। पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। मुंबईतील अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे पवईतील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय, तर काही काळ वाहतूकही मंदावली होती। नवी मुंबईच्या तुर्भेमधील सबवेत पावसाचं पाणी साचले। रेल्वे स्टेशन परिसरात पाणी साचल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। मुंबईत पावसामुळे सागरी किनारपट्टीवर उंच लाटा निर्माण होत आहेत। गेटवे ऑफ इंडियावर लाटा आदळल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव गेटवे ऑफ इंडियाचा परिसर रिकामा करण्यात आला। कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे महानगरपालिकेकडून पंपाच्या साह्यानं पाण्याचा निचरा करण्यात आला। मुंबईसह ठाण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला। होती है
ठाण्याच्या बाळकूम इथल्या दोस्ती युरो स्कूलमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी धडक दिली। शाळा प्रशासनाकडून मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप पालकांनी केला होता। या प्रकरणी शाळा प्रशासनाला मनसेने जाब विचारलाय। मराठी भाषेला पहिला दर्जा न दिल्यास मनसे स्टाईलनं धडा शिकवणार असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला। नवी मुंबईतील वाशीमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी तब्बल 4 कोटींचा गंडा घातलाय। शेअर मार्केटच्या नावे अधिक नफ्याचं आमिष दाखवून ही फसवणूक झाली। बनावट ॲप डाउनलोड करून त्यात नफा झाल्याचंही भासवल्यानं ही फसवणूक झाली। उल्हासनगरात पोलिसांनी माणेरे गावालगतच्या जंगलात गावठी दारूचा अड्डा नष्ट केलाय। यावेळी पोलिसांनी हजारो लिटर गावठी दारू पकडली। विठ्ठलवाडी पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे। ते गेल्या अनेक दिवसांपासून जंगलात ही हातभट्टीची दारू नष्ट केली। कानपूरमधील एका मुलीनं नैराश्यातून आत्महत्या केली। ही मुलगी नोकरीसाठी कानपूरमधून मुंबईत आलेली होती। एका कंपनीत तिला 12,000 पगार होता। त्यात कुटुंबाची जबाबदारी पेलवत नसल्याची खंत तिने डायरीत लिहून ठेवली। दरम्यान त्या नैराश्यातून तिने मुंबईतल्या राहत्या घरी आत्महत्या केली। अहमदाबाद विमान अपघातातले 119 जणांचे डीएनए नमुने जुळले तर 76 जणांचे मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आलेत। 14 मृतदेह उद्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले जाणार असल्याची माहिती सिव्हिल हॉस्पिटलच्या अधीक्षकांनी दिली। मुंबईतील गिरगावमध्ये ठाकूरद्वार परिसरात मेट्रो स्थानकाजवळ बेस्टचा अपघात झालाय। रस्ता खचल्यामुळे बस 5 फूट खोल खड्ड्यात अडकली। सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही। गिरगाव मेट्रो चाक खड्ड्यात रुतल्यानं बस कलंडत होती। त्यानंतर प्रवाशांना तातडीनं सुखरूप बाहेर काढण्यात आलं। ठाण्याच्या वाघळी स्ट्रीटमधील प्रकृती इमारतीच्या 10व्या मजल्यावर आग लागली होती। आगीत घरातील साहित्य फर्निचर जळून खाक झालं। दरम्यान आगीत अडकलेल्या पाळीव कुत्र्यासह महिलेला अग्निशमन दलानं वाचवलेलं आहे। दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। पालघरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। तसंच पावसामुळे बळीराजाही सुखावला असून शेतीच्या कामांना वेग आलाय। नवी मुंबईतील वाशी प्लाझाची भिंत खचली त्यामुळे उभ्या असलेल्या दुचाकींचं नुकसान झालंय। तर याच भागात एक मोठं जाहिरात ओरडिंग देखील असल्यानं मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। मुंबई पुण्यात मुसळधार पाऊस आहे। लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला असून 100% तो भरलेला आहे। लोणावळ्यात गेल्या 24 तासात 143 मिमी पावसाची नोंद करण्यात आली। उल्हासनगरमधील नंबर 5 भागातील गणेशनगर नाल्यावरील पूल कोसळलाय। हा धोकादायक झालेला पूल तोडून तिथे नवीन पूल बांधण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी अनेक दिवसांपासून केलेली होती। मात्र महापालिका प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं। यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। तर लवकरात लवकर नवीन पूल बांधून देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली। मुंबईत पाणी तुंबण्याच्या घटना कमी व्हाव्यात यासाठी महापालिकेनं नाल्यांची वाहन क्षमता वाढवण्याचा प्रस्ताव तयार केलाय। महापालिकेच्या स्वयंचलित पर्जन्य जलमापक यंत्रणेद्वारे नोंदलेल्या पावसाच्या आकडेवारीचं विश्लेषण संबंधित आकडेवारी संकलित करण्यात आली आहे। गेल्या 10 वर्षात 28 वेळा अवघ्या 4 तासात अतिवृष्टी झाली होती। त्यावरून मुंबईत दैनंदिन पावसाचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं।